पर्यटकांनी आवडण्यासाठी जायचं का सतत बलिदान देण्यासाठी? पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 आम्ही हे काय बघतोय? सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची? जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली? का नाही उचलली गेली भारत देशाने? काय मोदी सरकार जाओ जाओ, यासाठी मोदी सरकार जाओ जाओ. तुम्ही आता त्यांच्यावर अटॅक करा, काही करा, पण हे झालंच का याचं उत्तर द्या. संरक्षण व्यवस्था कुठे होती? तिथे एवढी एक्सक्लुझिव्ह डोंबिवली बाई लोक नागरिक पाकिस्तान मुर्दाबाद करतात, महिला उतरली रस्त्यावरती. मोनेचे ते अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच. कसा का होतो हा हल्ला? उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असं सहन करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते? कुठे आहेत? ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे. मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आला ते लोक? त्याचं प्रत्युत्तर काय देणार तुम्ही? पण ही माणसं कुठून आणणार जी गेली आहेत ती? एवढ्यासाठी का आता भारताचे हे माणसं प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे? अतिथी का तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची, ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या. प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. का आम्ही आमच्या देशात भिवून बघायचं? का भिवून जायचं? का आमच्या हातात हे नाहीये? आम्हाला ही कायदा सुव्यवस्था कळते का? कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला? स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला पैसा पाहिजे का? आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची. राज्य मताची किंमत राहिली आहे कुठे? तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता, तुम्ही खुर्ची पाडता, तुम्ही सरकार बदलून टाकता. आमची मतं राहिलीत कुठे? आमची माणसं राहिलीत कुठे? आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे? कसे काय तिथल्या लोक आहेत ते येऊ शकतात गणेश इथल्या पोलिसांच्या गणवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात? आले कुठून त्याच्याजवळ ते गणवेश सगळे? हे कुठून आलं त्याच्याकडे सगळं?